उज्जैन नगरी म्हणजेच महाकाल असं म्हणतात, की महाकालला आपण स्वतःहून जाऊ शकत नाही. जोपर्यंत महाकाल आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत. आणि तसं मला पण थोडा अनुभव आलेला आहे. मागचे 10 वर्ष झालं आम्ही इकडे राहतोय, पण अजून एकदाही गेलेलो नव्हतो आणि या वर्षभरात आम्ही 2 वेळेला जाऊन आलेलो आहोत चक्क. माहीत नाही आतूनच का ती फिलिंग येते आणि 1 दिवसाची ट्रिप होती, पण एवढं सुख, समाधान, असं एक श्रद्धा किंवा खूप जास्त सुकून भेटला या 1 दिवसामध्ये. खूप जास्त भारी वाटलं. कुठेही फिरायला चल म्हटलं ना, समजा नवऱ्याने, तर मी म्हणेल की चला आपण प्रत्येक ज्योतिर्लिंगाला जाऊन येऊयात. महादेवाची मी खूप मोठी भक्त आहे आणि छान वाटतं मला कोणत्याही महादेवाच्या मंदिरात किंवा असं ज्योतिर्लिंगाला जाण्यासाठी. आता बाहेर जायचं म्हणजे मुलांसोबत जायचं म्हटलं ना, तर एक जबाबदारी असते आणि स्वतःचा पण आनंद व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला पण समाधान मिळायला पाहिजे आणि खरोखर छान वाटलं. म्हणजे आपल्यासाठी समाधान होतं, ते एक श्रद्धा होती आणि मुलांसाठीची एक ती ट्रिप होती. एक यात्रेला गेल्याचं फिलिंग होतं. खूप एन्जॉयमेंट, खूप छान-छान गोष्टी त्यांनासुद्धा तिथे बघायला मिळाल्या आणि 1 दिवस आम्ही असं फिरत होतो. खूप छान म्हणजे कधी-कधी ना काही ठिकाणं आपल्याला खूप जास्त जवळची वाटतात आणि तसंच झालेलं आहे माझं उज्जैनच्या बाबतीत. महाकालविषयी ना बरंच ऐकलेलं आहे आणि काही गोष्टी अनुभवल्यासुद्धा आहेत. तुम्हीसुद्धा अनुभव घ्या. मनातून ती श्रद्धा तुम्ही ठेवा. त्यावेळेस तुम्हाला महादेव किंवा म्हणजे महाकाल नक्की बोलवतील. सकाळी आवरून आम्ही मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि तिकडे बरोबर आरती भेटली आम्हाला मंदिरामधली. त्यानंतर दुपारचा वेळ थोडासा आराम केला आणि परत संध्याकाळची जी ही वेळ असते ना, गोल्डन टायमिंग ज्याला आपण म्हणतो, एवढं भारी वाटतं ना हे नदीच्या काठावरती म्हणजे शिप्रा नदीच्या तिथली जी आरती असते ना त्या टायमिंगला आणि खूप छान फिलिंग येते तिथे आणि आम्ही जवळ-जवळ 1-2 तास असं बसलेलो निवांत गप्पा मारत, मुलं खेळत होती. पुढची ट्रिप म्हणजे पुढचं ज्योतिर्लिंग कोणतं असेल माहीत नाही, पण नक्की जाईल आणि हे सगळं अनुभवायचं असेल ना, तर तुम्ही नक्की एकदा महादेवला महाकालला भेट द्या. जय श्री महाकाल अशी कमेंट करा.